माझं नाव आम्रपाली शे आणि मी जापानी भाषा शिकाडस. तर जापानी जी भाषा आहे जापनीज आणि आपली खानदेश साईडनी जी भाषा आहे अहिराणी, तर या दोन्ही भाषाच नाही तर गैरा असा शब्द आहेत की त्या आहेत ना एकमेकांसोबत गैरा मिळतात जुळतात. तर त्या आज आपण आहेत ना देखणार आहेत की कोणता कोणता असा शब्द आहे जापान भाषाना की ज्या आपल्या खानदेशनी जी अहिराणी भाषा आहे त्यांसोबत मिळतच. बरं चला देखू. आपल्या इकडे कोणी एकदम जोर जोर हसत राहणार तर आपण त्याला म्हणतच ना, काय हा हा ही कर राहणार रे भो तू इथला. तर जो हा हा हाऊ शब्द आहे, तर हा हा हाऊ शब्दाना अर्थ जापनीज मा मदरोस, मदर म्हणजे माय, आई. आपल्याकडे जर लहान बाळ रडत राहिना तर मग आपण त्याला एखादं चिमणी दाखवतोस आणि म्हणतोस दिकती चिमणी चिव चिव कर राहिनी, चिव चिव. तर जापनीज मा ची ची हा जो शब्द आहे तर त्या ची ना अर्थ जो आहे तो होस फादर. फादर म्हणजे वडील, पप्पा. तर आपल्याकडनं ज्या बायका राहतस त्या आपला नवरासले म्हणतास ना ओजी, ऐकतस का? तर हा जो ओजी शब्द आहे तर ओजी ना अर्थ जापनीज मा अंकलोस, काका. तर जापनीज मा काकाले ओजी म्हणतस. आपल्याकडे आहेत ना गैरा मोठा मोठा परिवार राहस. तर त्या परिवारमा आहे ना काही मोठा लोक राहतस, वडीलधारा लोक. तर आपण तेसले मान सन्मान देतस आणि तेसले काय म्हणतस आबा, आबा म्हणतस का नी. तर मग जापानमा पण एक असा शब्द आहे तो आहे ओबा. तर त्या ओबाना अर्थ आहे ना जापान आहे ना आंटी होस. आंटी म्हणजे काकू, काकूले त्या लोक आहेत ना ओबा म्हणतस. ऐकात ना मग शब्द जापनीज भाषाना आणि आपला अहिराणी भाषाना हेत ना सारखा. मग आजच मला फॉलो करा आणि सबस्क्राईब पण करा. मी असा अजून बराच शब्द लिहिणार आहे त्या पण जापनीज ना त्या तुमल्या अहिराणी मधून शिकाळसून मी.